आता आपण शिकणार आहोत प्रोजेक्शन्स आणि त्यांचं प्रेझेंटेशन। या फिगरमध्ये आपल्याला एक पॉइंट दिसतो आहे, पॉइंट ए। आत्ताच आपण ठरवल्याप्रमाणे पॉइंट ए हा HP पासून वर अबोव HP आणि इन फ्रंट ऑफ VP असा आहे। ही आपली डायरेक्शन 1 आहे। जर मी ए या पॉइंटकडं या डायरेक्शनमधून पाहिलं तर हा पॉइंट मला VP वर असल्यासारखा वाटेल, किंवा जर या डायरेक्शनमधून मी लाईटचा एक फोकस ए कडे पाठवला तर आपल्याला ए ची सावली VP वर या लोकेशनवर पडलेली दिसेल। हे जे लोकेशन आहे VP या प्लेनवरील, त्याला आपण प्रोजेक्शन ऑफ ए ऑन VP असं म्हणू। त्यालाच आपण नाव देऊयात इलेव्हेशन असं। तसेच ही आहे डायरेक्शन 2। या डायरेक्शन कडून आपण जर पॉइंट ए कडे बघितलं तर आपल्याला असं वाटेल की पॉइंट ए हा HP वर या लोकेशनला आहे। या लोकेशनला आपण म्हणतो प्रोजेक्शन ऑफ ए ऑन HP। त्यालाच नाव दिलेलं आहे प्लान। सर्वसाधारण भाषेत इलेव्हेशनलाच आपण फ्रंट व्ह्यू असेही म्हणतो आणि प्लानला आपण टॉप व्ह्यू असे म्हणतो। ही दोन प्रोजेक्शन्स कुठल्या नावाने त्यांना, आता आपण या दोन प्रोजेक्शनसाठी काही नावं ठरवूयात। पुन्हा पॉइंट ए आहे, हे इलेव्हेशन ऑफ ए म्हणजेच फ्रंट व्ह्यू ऑफ ए आहे। आतापासून आपण त्याला A' असं दाखवणार आहोत। तसेच इथं प्लान ऑफ ए आहे म्हणजेच टॉप व्ह्यू ऑफ ए आहे, त्याला आपण फक्त स्मॉल लेटर ए नी दाखवणार आहोत। प्लान आणि इलेव्हेशन ही दोन प्रोजेक्शन्स आहेत, म्हणजेच ते दोन व्ह्यूज आहेत। यापुढे आपण वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सचे व्ह्यूज ऑब्टेन करणार आहोत। कुठले कुठले ऑब्जेक्ट्स असतील? ऑब्जेक्ट्स म्हणजे साधं नट आणि बोल्ट असेल, किंवा एखादी खुर्ची असेल, एखादी बिल्डिंग असेल, एखादी कार असेल, किंवा आणि काही असेल। आपण हे व्ह्यूज कशासाठी मिळवणार आहोत? तर हे सगळे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याचे जॉमेट्रिकल फीचर्स म्हणजे डायमेन्शन्स, शेप्स, कर्व्स अशी सर्व माहिती आपण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवण्यासाठी, किंवा ही सगळी माहिती पेपरवर लिहिण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी आपण वापरणार आहोत। स्वाभाविकच आहे, इतर सर्व भाषेप्रमाणे इंजिनिअरिंग ग्राफिक्स याही भाषेची सर्वात प्रमुख जबाबदारी कुठली असेल तर ती हा जो सगळा डेटा, जॉमेट्रिकल फीचर्स आपण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करणार आहोत, किंवा ते आपण लिहिणार आहोत। तर या ट्रान्सफरच्या प्रोसेसमध्ये कुठलाही गोंधळ किंवा गैरसमज होऊ नयेत। आणि म्हणून एक अत्यावश्यक गोष्ट आहे की आपण हे व्ह्यूज एका विशिष्ट पद्धतीनेच प्रोड्यूस केले पाहिजेत, आपल्या ड्रॉइंग पेपरवर काढले पाहिजेत, की जी पद्धत या इंजिनिअरिंग ग्राफिक्स या भाषेने सांगितलेली आहे। काय आहे ती पद्धत पाहूया। हा एक पॉइंट आहे, पॉइंट ए। आत्ताच आपण डिस्कस केल्याप्रमाणे हे आहे इलेव्हेशन, हे प्लान ऑफ ए। आता हे दोन व्ह्यूज जेव्हा आपल्याला ड्रॉइंग पेपरवर काढायचे असतील तर त्याच्यासाठी पद्धत आहे की आपण हा HP जो आहे तो रोटेट करणार आहोत। तो आपण क्लॉकवाईज सेन्समध्ये 90 डिग्रीजमधून रोटेट करूया। काय होईल त्याच्यामुळं? हा जो प्लान आहे तो HP वरचा पॉईंट असल्यामुळं HP बरोबर तो सुद्धा मूव्ह होईल आणि फायनली तो या पोझिशनला येऊन थांबेल। काय आहे ही पद्धत पाहूया। हा पॉइंट ए आहे, इलेव्हेशन ऑफ ए, प्लान ऑफ ए। हे दोन्ही व्ह्यूज ड्रॉइंग पेपरवर आपल्याला प्रोड्यूस करायचे आहेत। त्याच्यासाठी इंजिनिअरिंग ग्राफिक्स या सब्जेक्टनी जी पद्धत ठरवलेली आहे ती अशी आहे। आता आपण HP रोटेट करणार आहोत, तो 90 डिग्रीमधून क्लॉकवाईज सेन्समध्ये रोटेट करायचा आहे, ज्याच्यामुळे फायनल पोझिशन ऑफ HP ही या VP बरोबर कोइन्साइड होईल। प्लान जो आहे तो HP वर आहे, त्यामुळं जसं HP रोटेट होईल तसा हा प्लान सुद्धा मूव्ह होईल आणि फायनली प्लान या पोझिशनमध्ये येईल। आता आपण जी ही नवीन सिस्टीम आहे त्याच्याकडं
या डायरेक्शनमधून पाहूया. जेव्हा आपण या सिस्टीमकडं या डायरेक्शननी पाहू तेव्हा काय दिसेल आपल्याला? आता XY लाईन एका हॉरिझॉन्टल लाईनसारखी दिसेल. प्लान आणि इलिव्हेशन हे दोन्ही व्ह्यूज एका व्हर्टिकल लाईनवर दिसतील. स्पेसिफिकली इथं इलिव्हेशन असेल, इथं प्लान असेल. थोडक्यात डाव्या बाजूला जी दिसते ती ऑर्थोग्राफिक सिस्टीम ऑफ प्लेन्स आहे आणि उजव्या बाजूला जे दिसतंय ते ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स जे आपण आपल्या ड्रॉइंग पेपरवर काढणार आहोत. हीच पद्धत आपण बाकीच्या काही पॉईंट्सना अप्लाय करूयात. इथं पॉईंट बी, इलिव्हेशन ऑफ बी, प्लान ऑफ बी. जेव्हा HP रोटेट होईल तेव्हा बी हा मूव्ह होईल. फायनली तो या पोझिशनला येईल आणि आपण जेव्हा या डायरेक्शनमध्ये पाहून काढू तेव्हा ही XY लाईन आहे, ही व्हर्टिकल लाईन आहे. इथं इलिव्हेशन, इथं प्लान. तिसरा पॉईंट सी. इट इज इन थर्ड क्वाड्रंट. 10 मिलीमीटर बिलो HP, 20 मिलीमीटर बिहाइंड VP. इलिव्हेशन ऑफ सी, प्लान ऑफ सी. जेव्हा HP रोटेट होईल प्लान ऑफ सी हा असा मूव्ह होईल. फायनली या पोझिशनला येऊन थांबेल. इथं आपल्याला आता प्लान दिसेल, इथं इलिव्हेशन दिसेल. पॉईंट डी. इट इज इन फोर्थ क्वाड्रंट. दिस इज ॲक्च्युअल इलिव्हेशन, ॲक्च्युअल प्लान. जेव्हा HP रोटेट होईल प्लानही असा मूव्ह होईल. फायनली इथं येईल. आपण जेव्हा या डायरेक्शननी पाहू तेव्हा आपल्याला प्लान आणि इलिव्हेशन दोन्ही इथं दिसतील. काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत का? एक व्हर्टिकल लाईन ज्याच्यावर पॉईंटचे दोन्ही प्रोजेक्शन्स, दोन्ही व्ह्यूज, प्लान आणि इलिव्हेशन हे असतात त्या लाईनला आपण प्रोजेक्टर असे म्हणतो. तसेच हॉरिझॉन्टल लाईन पॅरलल टू XY लाईन जी कुठल्या तरी एका प्रोजेक्शनमधून जाते त्याला आपण लोकस म्हणतो. ही हॉरिझॉन्टल लाईन इलिव्हेशनमधून जाते म्हणून आपण याला लोकस ऑफ इलिव्हेशन ऑफ A असं म्हणूयात. तसेच या हॉरिझॉन्टल लाईनला लोकस ऑफ प्लान ऑफ A असं म्हणूयात.